प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्याची वृद्धाला मारहाण। अमरावतीमधल्या दर्यापूरमधला प्रकार। आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे मारहाण। हिंदुत्व शब्दच माझ्या शब्दकोशात नाही, दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य। प्रज्ञा ठाकूरच्या प्रकरणात मला जबरदस्तीने आणलं जातंय असाही आरोप। TV9च्या प्रश्नांना प्रज्ञा ठाकूरकडे उत्तर नाही। लाईव्ह कार्यक्रमामधून काढला प्रज्ञा ठाकूरनं पळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुद्धा प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचं समर्थन। विरोधी पक्षातलेही अनेक जण आहेत जामिनावर असं वक्तव्य। प्रज्ञा ठाकूरही कसाबसारखी दहशतवादीच। प्रकाश आंबेडकरांची टीका। दहशतवाद संपवला म्हणणारे मोदी दहशतवाद्यांना का उमेदवारी देतात असा सवाल। प्रज्ञा ठाकूरना सांभाळून बोलावं, मागो वैद्यांचा सल्ला। करकरे कुटुंबियांनी प्रज्ञा ठाकूरवर दावा ठोकावा अशीही सूचना। एखाद्या महिलेला अशा प्रकारे त्रास देणं कायद्यात न बसणारं। मोदींपाठोपाठ संजय राऊतांनीही प्रज्ञा ठाकूरला पाठिंबा दिला। प्रज्ञा सिंग प्रकरणी शिवसेना शांत का? मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा सवाल। ही तर मुंबईकरांची क्रूर थट्टा अशीही केली टीका। शहीद करकरेंविरोधातील वक्तव्य आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाची माहिती। नोटीस जारी करून एका दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश। विंग कमांडर अभिनंदन यांचा वीरचक्र पुरस्कारानं होणार गौरव। हवाई दलानं केली संरक्षण मंत्रालयाकडे शिफारस। आणि निवडणुकीआधी भाजपचा राहुल गांधींना मोठा प्रश्न। तुमची नागरिकता कोणती? शिक्षणावर देखील केले प्रश्न उपस्थित। निलेश जिंकल्यानंतर सुद्धा मी एनडीए सोबतच असेल, मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल म्हणून ते प्रचाराला आले नाहीत। नारायण राणेंची TV9ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। काँग्रेसच्या न्याय योजनेला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान। मतदारांना लाच असल्याची तक्रार हायकोर्टानं बजावली। काँग्रेसला नोटीस। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची अशोक चव्हाणांकडून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उगारला बडगा। मोदींवरची वेब सिरीज थांबवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। 5 भागांची मालिका आता थांबवणार। इचलकरंजीमध्ये पडक्या घरावर टाकलेल्या छाप्यात 25,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। हार्दिक पंड्या आणि के राहुलला प्रत्येकी 20 लाखांचा दंड। दंडाची रक्कम जवानांच्या कुटुंबियांना आणि अंधांच्या संघटनांना देणार। ISIशी संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएचे 4 ठिकाणी छापे। हैदराबादमध्ये 3 तर वर्ध्यामध्ये एका ठिकाणी छापा। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप। घरी बोलावून बळजबरी करण्याबरोबरच गोगोई सतत फोन करत असल्याची महिलेची तक्रार। लैंगिक शोषणाच्या आरोपांवर गोगोईंचा खुलासा। आरोप अत्यंत घाणेरडे आणि बिनबुडाचे। महिलेवर आणि तिच्या पतीवर गुन्हे दाखल करणार असल्याचं स्पष्ट। लोकमान्य टिळक टर्मिनसवर एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडलं मृत अर्भक। शौचालयाच्या सफाई दरम्यान सापडलं अर्भक। उत्तर प्रदेशनंतर TV9चा गुजरातमधून पहा ग्राउंड रिपोर्ट। गुजराती समाजाच्या मनात आणि मतदारांच्या मनात नेमकं काय पहा स्पेशल रिपोर्ट रात्री 9:30 वाजता। राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर विजय। कर्णधार स्टीव्हन स्मिथची अर्धशतकी खेळी। मुंबईवर 5 विकेट राखून केली मात। अभिनेता विकी कौशलला गुजरातमध्ये शूटिंगच्या दरम्यान गंभीर दुखापत। चेहऱ्यावर 13 टाके पडली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।